गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धगिरी मठानं केलेल्या आवाहनानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील ओंजळभर माती ज्योतिबा मंदिरात जमा केली. त्या मातीची एक पांढऱ्या शुभ्र कापडावर रास करण्यात आली. पानं, फुलं आणि नारळांनी सजवलेला कलश त्यावर ठेवण्यात आला. महिलांनी या कलशाचं पूजन केलं. उपस्थित शेतकऱ्यांनी कलशावर फुलं आणि अक्षता वाहिल्या. त्यानंतर फुलांनी जलाभिषेक करण्यात आला. हरिभक्त पारायण शंकर पाटील यांनी मंत्रोच्चारण केलं. प्राध्यापक पवन पाटील यांनी या उपक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. अध्यापक एकनाथ कुंभार यांनी सर्वांना आम्ही मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करू, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करणार नाही, बांधावर झाडं लावणार, प्लास्टिक थर्माकोलचा वापर मर्यादित प्रमाणात करणार, वस्तूंचा पुनर्वापर करणार, गोपालन करेन अशा आशयाची संकल्प प्रतिज्ञा दिली. ग्रामविकास अधिकारी निलेश कुंभार यांनी शेतकऱ्यांनी सातत्यानं आपल्या जमिनीत ऊस पीक न घेता फुलं, फळं तसंच भाजीपाला पिकं घ्यावीत असं आवाहन केलं. सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर राशीतील थोडी थोडी माती उपस्थितांना आपल्या शेतात टाकण्यासाठी देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासो साळोखे, प्रतापसिंह पवार पाटील, पांडुरंग मगदूम, निवास पाटील, सुभाष पाटील, मारुती गुरव, विश्वास कांबळे, सतीश पाटील, संतोष गुरव, विलास शेलार या शेतकरी बंधूंनी विशेष प्रयत्न केले.